मी विजय नारायण गायकवाड बोलतो आहे. मी किवळ्याचा प्रॉपर राहणार आहे. माझी महारवतनाची जमीन आहे. मी पण त्याच्यामध्ये एक भाग आहे. तर माझ्या महारवतनाच्या जमिनीत विक्रम बोक्यांनी हस्तक्षेप केला. आता तो कसा हस्तक्षेप केला हे मी आता तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि त्याच्यानंतर यांनी विक्रम बोकेंनी आणि विनोद हरलालकरांनी यांनी त्या अटी शर्तीचा भंग केला आहे. नवीन शर्तीच्या ह्या भंग करून त्यांनी त्यांचं काम चालवलं आहे. आता माझ्यापुढं दुसरा पर्याय नाही राहिला. मी माझ्या जर नवीन शर्तीच्या अटी शर्ती जर भंग झाल्या असतील तर ही जमीन सरकार जमे व्हावी. मग सरकार जमीन जर झाली तर सरकारला मला दाद मागता येईल की बाबा मला माझं ते मी मूळ मालक आहे, मला ती जमीन द्या. आणि ते जर नाही झालं तर शेवटी आत्मदहनाचा पर्याय आहेच आहे मला, कारण मला दुसरा आता पर्याय राहिलेला नाही. माझी परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे की मी या सगळ्यांना तोंड देऊ. मुळात जमीन किती होती आणि फसवणूक जी झाली ही जमीन कशा पद्धतीने झाली ती हां, ही जमीन 18 एकर 18 गुंठे एकूण, त्याच्यापैकी 11 एकर मी घेतलेली आहे. माझं खरेदी खत आहे. बाकीची जमिनीवर पण माझं डॉक्युमेंट आहे. पण ह्या लोकांनी ते डॉक्युमेंट कॅन्सल केलं. नोटिसा पाठवल्या, पेपर नोटिसा केल्या, माझ्या परस्पर कॅन्सल केलं आणि शेतकऱ्याकडून त्यांनी ते डॉक्युमेंट करून घेतलं दुसऱ्यांनी. आणि दुसऱ्याकडून मग या विनोद हरलालकडून आलं. म्हणजे फिरून फिरून त्याच्याकडे आलं शेवटी. अशी त्यांनी ही सगळी 18 एकर जमीन आता ॲक्वायर केली. आता हा 18 एकरचा विषय आता झाला. आता त्याच्यामध्ये मी माझी कुठं जबाब नाही, कुठं सरकार दप्तरी माझे कुठं अजिबात काही सह्या संमत्या नाही आहेत, माझे काही डॉक्युमेंटच नाही आहे. पण हे सगळं त्यांनी माझ्या परस्पर सगळ्या परमिशनं काढल्या. मग ह्या जर सगळ्या अनॉथराईज परमिशन, खोट्या परमिशन जर असतील तर मला दुसरा पर्यायच नाही ना. मग ही सरकार जमा का होऊ नये जमीन, असं माझं मत आहे. या संदर्भात कुठे तुम्ही त्यांची तक्रार केले प्रत्येक यांना, प्रत्येक डिपार्टमेंटला मी तक्रार केली. लेखी तक्रारी आहेत माझ्या. कोर्टामध्ये काय हां, कोर्टामध्ये प्रकरण चालू आहे का? हो, कोर्टात आत्ता टाकलंय. आता कोर्ट चालू होईल. आपण जे आंदोलन करताय, कधीपासून आंदोलन? सकाळपासून मी आंदोलन करतोय. कधीपर्यंत राहणार? आता 1 दिवसाची मला मुदत दिली त्यांनी. 1 दिवसाचं माझं आंदोलन त्यांनी सांगितलं करा. जर याच्यामध्ये जर काय मला जर काय मिळालं नाही तर मग मी आमरण उपोषण करेल.